नमस्कार विद्यार्थ्यांनो, डे 11 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सॉल्व बाय द इक्वेशन बाय इन्व्हर्जन मेथड. आता इन्व्हर्जन मेथडमध्ये काय करायचं, आपल्याला हे अशी 3 इक्वेशन दिली जातील, म्हणजे एक्स वाय झेडच्या फॉर्म लिनियर इक्वेशन. वी वॉन्ट टू सॉल्व विथ हेल्प ऑफ द इन्व्हर्जन मेथड. आता तुम्हाला काय करायचं, याच्यापासून तुम्हाला एक फॉर्म्युला आहे, एक्स इक्वल टू बीच्या फॉर्ममध्ये इक्वेशन घ्यायला पाहिजे. आता ए म्हणजे काय असेल, किंवा एक्स वाय झेडचे कोएफिशियंट असणार, म्हणजे एक्सचा कोएफिशियंट इथं 1 आहे, इथला किती बघा 2 आहे, इथं काय 1, परत -1, इथं काय येणार बघा 1 1, इथं काय येणार झेड इक्वल टू 1 -3 1 असं येणार. म्हणजे हा झाला तुमचा ए. आणि एक्स म्हणजे जे अननोन आहे त्याचं, एक्स म्हणजे अननोन, एक्स वाय आणि झेड इक्वल टू काय असणार बी. मग बी म्हणजे काय, आन्सर त्याचं काय इक्वल टू जे आहे ते लिहायचं, म्हणजे ते येणार 4 0 2. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एक्स इक्वल टू बी इन्व्हर्जन मध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर काय करणार आपण, इन्व्हर्जन मध्ये काय करणार, हा एक्स इक्वल टू बी आहे, त्याला दोन्ही साईडला आपण -1 ए इन्व्हर्स त्याला मल्टिपल करूया आपण. ए इन्व्हर्स इंटू ए इक्वल टू काय येणार बघा, ए इन्व्हर्स बी येणार. आता ए इन्व्हर्स इंटू ए म्हणजे काय असते, आय इंटू एक्स इक्वल टू काय येणार बघा, ए इन्व्हर्स बी येणार. मग याच्यामध्ये आय कुठल्या पण मॅट्रिक्सला मल्टिपल केलं तर काय ते तुम्हाला तोच मॅट्रिक्स सेट मिळते, म्हणून काय येणार, तर आय इन्व्हर्स एक्स इंटू एक्स येणार, तर ए इन्व्हर्स काय येणार बघा, बी होणार. मग आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला जर आन्सर काढायचं तर काय येणार, ए इन्व्हर्स बी. त्याची काय केलं बघा, ए इन्व्हर्स म्हणजे काय 1 आपण त्याचा डिटर्मिनेंट इंटू ऍडजॉइंट. ऍडजॉइंट कसं काढायचं लास्ट व्हिडिओला सांगितलं. आता हे ऍडजॉइंट मी काढून ठेवलेलं आहे, तर हे व्हॅल्यू आपण इथे टाकली आणि त्याला जर बीने मल्टिपल केलं तर तुम्हाला काय मिळणार, इथं एक्स वाय झेड असं काहीतरी मिळेल. आणि ह्याच्याबरोबर तिथं काय येणार, तुम्हाला समजा आन्सर काढला तर इथं काही 2 -1 1 असं काहीतरी मिळेल. आता हे ज्याच्या काय इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्सनुसार काय होणार, माझा एक्स इक्वल टू 2 होणार आणि वाय इक्वल टू -1 येणार आणि झेड इक्वल टू 1 होणार. म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये टाकून तुम्हाला इन्व्हर्स करून त्याला मल्टिपल केलं तुम्हाला आन्सर येणार. आणि ह्याच्यावर कंपॅरिझन करून बाय इक्वेलिटी ऑफ द मॅट्रिक्समध्ये तुम्हाला हे सॉल्व करायचं असते, एक्स वाय झेड. इन्व्हर्जनमध्ये इन्व्हर्सचा वापर करून तुम्हाला इक्वेशन सॉल्व करायचा आहे. सो दॅट इज इट. ओके, थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.